डिझाईन युअर लाईफ. त्यातला अर्धा तुम्ही ऐकलं का? एक पुरा तुम्हाला रेकॉर्डिंग दिलेलं पण पुरं, पण हाफ पार्ट नसेल तुमचं झालेलं. ह्याच्यात मेजरली आपण काय कव्हर केलं की आपली लाईफ जी आहे ती नॉर्मल लाईफ पासून डिवाइन लाईफ पर्यंत कसं असू शकतं. डिवाइन लाईफ म्हणजे जे नेचरने आपल्यासाठी प्रोग्राम केलेला आहे तो, आणि आपला इच्छा ही दोन्ही कॉम्बाईन झाली, मॅच झाली की आपल्याला आपल्याला हवं ते मिळतं. कारण त्याच्यात स्मूथनेस येतो डिवाइनच्या आणि आपल्या ह्याच्यामध्ये. त्यामुळं हे डिवाइन लाईफमध्ये आपण काही मागू शकतो. आपल्याला जे वेल्थ आहे, किड्स एज्युकेशन, मॅरेज, लक्झरी लाईफ, ट्रॅव्हलिंग वगैरे अशा पद्धतीचं. त्याच्यात बरेचसे आपण गोष्ट केली होती. हे का करायचं, ह्या सेशनमध्ये आपण मागच्या वेळी बघितलं होतं. बिझनेस गोल्स आणि फिजिकलला कनेक्ट करायचा प्रयत्न केला तो. वेल्थ आणि फिलिंग, वेल्थ, रिलेशन, स्पिरिच्युअलशिप, जे 4 पिलर आहेत त्या रिलेटेड बोललो. की काही लोक काय त्यांचा अचीव नाही करू शकत, काही लोकांना का जमतं हे आपण बघितलं. 30 सेकंडची एक्सरसाइज बघितली जी तुम्हाला सांगितली होती की दररोज करायचे म्हणून. मला एकाचा दररोज रिस्पॉन्स येत होता आणि अजून एकाचा थोडा आला, थोडा बंद झाला. बाकीच्यांचे रिस्पॉन्स आले नाही त्याचा अर्थ लिहिलं नाही का हा हा, पण दररोज लिहित होता का? हा 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 हा, होय. नाही, लिहिणं इम्पॉर्टंट आहे आणि मी लिहिलंय हे सांगणं इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही काय करा, पुढच्या ह्या आठवड्याभरात आहे ना दररोज लिहायचं सांगतो. आणि ते मला मेसेज टाकायचा की आज माझी एक्सरसाइज झाली पूर्ण. तुमच्या गोलचा हा फंटास्टिक आहे बघा, अशी पद्धत. त्याच्यापेक्षा छोटी मोठी वाचायचं नाही. अगदी बरोबर. हे मी सांगतो, एक्सप्लेन करतो, कारण ही एक्सरसाइज जी आहे ना लाईफ चेंजिंग एक्सरसाइज आहे ही, जी मी सांगतोय ती 30 सेकंडची. आणि हे गोल जे आहेत ना ते डिसाईड करून लिहितो, तो वेगळा पार्ट आहे. आणि हे जे आहे 30 सेकंड मध्ये क्विक लिहायला सांगितलेलं, आणि ते तुम्हाला सांगितलं होतं की दररोज तुम्ही तसं रिपीट करा म्हणून. आता 30 सेकंड मध्ये होणार नाही तुम्हाला, तर 5-10-15 मिनिटं काही लिहायला जेवढे लागतील तेवढंच लिहायचं आणि द्यायचं. ह्यानी 1 मंथ तुम्ही कंप्लीट केलं त्याचा, तर तुम्ही स्वतःला ब्लेस्ड समजा. फर्स्ट थिंग, अनफॉर्च्युनेटली खूप कमी लोकांना, किती 3% लोकांना हे माहीत असतं. ओनली 3% पीपल. 95% पीपल व्हॉट दे डू, हा बस, एक तर कंट्रीब्युटर आहे आणि सपोर्टर आहे, किंवा एक लीडर आहे आणि फॉलोअर आहे. आपण कुठं राहायचं ते आपली चॉईस आहे. सगळं बरोबर आहे, सगळं चुकीचं आहे. काय बरोबर चुकीचं काही नसते. जे काय आहे ते प्रत्येक जण कसं, आपल्या 80-90 वर्षाच्या वेळी आपण म्हातारे असो, नॉट नेसेसरी डेथ बेडवर असो होय की नाही, कशी असेल आपल्या पद्धतीने त्याप्रमाणे. पण त्यावेळी आपलं लाईफ कसं सॅटिस्फाईड, तर मागचे पेजेस कसे असतील, हे आत्ताचं जे प्रेझेंट आहे ते खूप कामाचं आहे त्याच्यामुळं, होय की नाही. तर ह्याच्यात करायचं काय ते मी रिपीट करतो. कोणाला काही क्लिअर नाही आहे असं? या दोघांनी केलं, तुम्हाला काही क्लिअर नाही, काय करायचं माहिती आहे? सांग बरं. हा ओके, परत रिपीट करतो. सकाळी, संध्याकाळी, दुपारी, जेव्हा कधी रिलॅक्स आहे तशी अशी पॉकेट डायरी घ्यायची. किंवा मी माझ्या डायऱ्या दाखवल्या, त्या मोठ्याच्या मोठ्या होत्या, ते काय आलेल्या म्हणून मी वापरल्या, कारण एक घरी होते घेते होते. तसं काही प्रॉब्लेम नाही, कुठल्याही साईजची कशीही घ्या, कॅरी करता येईल. तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल तर अशी घ्या, जेणेकरून तुमच्यावरती कायमची चिपकली जाईल. त्याच्यावर लिहायचं काय, माय टॉप प्रायोरिटी गोल्स इन माय लाईफ. स्टार्ट करायचं मी म्हटलं तसं, जेव्हा रिलॅक्स आहे, काय काम नाही, फोन बंद करा, हवं तर 5-10 मिनिटात काही फरक पडणार नाही. किंवा रात्री तुम्हाला वाटत असेल तर झोपायच्या आधी करा, मॉर्निंग सकाळी करा, कुठलाही टाइम घ्या. त्याला टाइमचं काही लिमिट नाही आहे, जे ठरवाल ते तसं कंटिन्युअसली. हा, फंटास्टिक. 3 वेळा केलं तर सुपर फास्ट येतं. 3 वेळा जर तुम्ही लिहिला गोल तर सुपर फास्ट येतं. यू आर सो चार्ज आणि नेचर इज टू मच हॅपी टू प्रोव्हाइड यू एव्हरीथिंग. कारण त्याला अशी माणसं पाहिजेत की जे पुढे यायला पाहिजेत. आपण विचार करत नाही त्यामुळे त्याचा प्लॅन डिले होतो त्याला पुढे काय आणायचंय. तो काय लिहायचंय पुढं, देवाचं नाव लिहा, तुमचं नाव, डेट लिहा, तुमचं हे लिहा, नाव लिहा, किंवा अख्ख्या
वहीवरच नाव असेल तर काय प्रॉब्लेम नाही. आणि डेट टाकून काय लिहायचं आहे, व्हॉट आर माय टॉप प्रायोरिटी गोल्स इन माय लाईफ, किंवा व्हॉट आर माय टॉप प्रायोरिटीज लाईफ गोल्स. हा फक्त क्वेश्चन विचारायचा आहे आपल्याला किंवा नेचरला, तुम्ही जे काय समजाल ते. ठीक आहे, आणि जस्ट स्टार्ट करायचं आहे. डोंट थिंक. वन लिहायचं, गोल चालू करायचा लिहायला, विचारच नाही करायचा. सेंटेन्स फ्रेमिंग काही नाही, आपल्या डोक्यात जे येते ना ते जास्तीत जास्त प्रेझेंट करायला बघायचं. नॉट नेसेसरी सेंटेन्स फ्रेम्ड येतील, स्पेलिंग मिस्टेक, फॉरगेट एव्हरीथिंग. मध्येच इंग्लिश लिहावं वाटतं, मध्येच काय सुचलं नाही, हिंदी लिहावं वाटलं, मराठी लिहावं वाटतं, काही चूज करा. फक्त फिलिंग आहेत ना ते रिटर्न मध्ये यायला पाहिजेत, हा त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. दुसरा एक संपलं तुम्ही लिहून. सेकंड, तुम्ही फक्त अरे सेकंड टॉप प्रायोरिटी विचार केला, क्विकली लिहिलं. विचार 5 मिनिटं करत बसलं नाही मला काय हवंय, ही काय हवं वाली एक्सरसाइज नाही आहे. आतून आपल्याला ना नेचरचा लॉ काढायचा आहे, नेचरचा प्लॅन काढायचा आहे, त्याच्यासाठी ही एक्सरसाइज आहे. आणि मग आपण सेकंड म्हणजे व्हॉट आर माय सेकंड टॉप प्रायोरिटी गोल, जे काही सुचतं ते क्विकली लिहायला. म्हणजे तुम्ही पहिलं लिहिलं ना आणि पेन उचलून 1-2 सेकंद फक्त माइंडला किंवा ब्रेनला वर्क करायला दिलं, नॉट मोर दॅन दॅट. 5-10 मिनिटं नाही घालवायची. परत सेकंड लिहायला पूर्ण लिहिलं जसं काय मनात येतं त्याप्रमाणे. थर्ड, फोर्थ, फिफ्थ असं करत तुम्हाला वाटतं की हा हे 5 आता ओके आहेत, हे 10 ओके आहेत, हे 15 ओके आहेत, काय तुम्हाला सुचेल ते फिनिश. ह्या एक्सरसाइजला कमीत कमी 5 मिनिटं, जास्तीत जास्त 15 मिनिटं द्या. 20 मिनिटाच्या वर देऊ नका. अर्धा पाऊण तास लिहित नाही बसायचं. लक्षात आलं? हा, हे लक्षात आलं का? पहिलं सांगतो. दुसरं जो रूल आहे ना हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मागचं जे लिहिलेलं आहे ना ते उद्या बघायचं नाही. आपल्याला कॉपी पेस्ट नाही करायचंय, रुटीन वर्क नाही करायचंय त्याला. कालचं जे आहे फॉरगेट. तुम्हाला वाटेल अरे मला आठवणार का नाही आठवणार, सेम सेम स्टेप्स. पहिला शांत बसा, रिलॅक्स व्हा, डीप ब्रेथिंग करा, हवं नाही करा तुम्हाला वाटेल तसं. त्याला काही कशाची गरज नाही, पण मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला वाटलं तर करा. परत तेच विचारायचं, व्हॉट आर माय टॉप प्रायोरिटी लाईफ गोल्स, माझ्या आयुष्यात काय सगळ्यात महत्वाचं आहे, 5 गोष्टी असं म्हणा. 10 लिहिले तर हरकत नाही. असं विचार करा, क्विकली तुम्हाला एका महिन्यात आहे ना जायचंय सगळं सोडून, किंवा काही गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत, तर काय कराल? मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स है ना, त्या असं विचार करायचं आणि लिहायचं. इमॅजिन नव्हे, प्रोग्राम नाही करायचा तो. तुम्ही विचारलं की अरे हाय प्रायोरिटी काय आहे माझ्या आयुष्यात, मला काय हवंय. सेकंड, थर्ड, फोर्थ जेवढं लिहायला जमलं तेवढं लिहिला, फिनिश. धन्यवाद, थँक्यू वगैरे म्हणा कोणाला म्हणायचं ते, आणि विषय क्लोज. नेक्स्ट डे सेम एक्सरसाइज. ह्याच्यात हा रिपीट होणार. हो ऍब्सोल्युटली. दररोज वेगवेगळ्या लिहायच्या नाही आहेत. एखाद्या वेळेस पहिल्या 10 लिहिला, दुसऱ्या वेळी प्रोबॅबली असे असेल की 50% सांगतो 50% रिपीट होते, 50% त्याच लिहाल, 50% रिप्लेस होते, असं होऊ शकेल. नंतर नंतर काय होईल, एकाच दुसरा रिप्लेस होईल. दररोज तुम्ही तेच लिहिताय. सेकंड वीक, थर्ड वीक मध्ये काय होणार आहे, तुम्ही उठला ना ऑलमोस्ट तेच लिहिणार आहे. एखाद्या सेंटेन्स सुद्धा चांगले फ्रेम्ड होऊन येते. तुम्हाला सेंटेन्स सुद्धा पाठ झाले, आता फ्रेम्ड झाले, म्हणजे हे मागच्या वेळी मी व्यवस्थित नाही लिहिलं, आता व्यवस्थित लिहिलं, असं होऊ शकेल. सेंटेन्स बदलले विदलले तर काही काळजी करू नका, गोल तुम्ही तेच लिहिता. लक्षात आलं? फोर्थ वीक ऑनवर्ड्स म्हणजे 1 मंथ ऑनवर्ड्स तुम्ही तेच लिहिणार आहे, कधी लिहा आणि व्हेरी क्विकली. तुम्हाला माहिती आहे मला ह्याच 5 गोष्टी करायच्या आहेत. आता 5 गोष्टी संपल्या की पुन्हा करू की, पण आता टॉप प्रायोरिटी मध्ये काय ह्या 5 आहेत. लक्षात आलं? आता क्वेश्चन विचारतो. की समजा या वीकमध्ये 5 आपण गोल स्टिक चाललोय, वीक संपल्यानंतर त्यातला एक गोल कम्प्लीट झाला, हा तर मग हो तो प्रायोरिटी राहणार ना. हा लिहू शकतो ना, की एक समजा वहीच्या बॅक साईडला किंवा दुसरीकडे मी कधी गोल लिहायला चालू केला, आणि कधी संपला, हे समरी म्हणून कुठल्या तरी परमनंट बुक मध्ये लिहून ठेवू शकतो. हे आपला एक्सपिरियन्स झाला ना की मी कसं केलं. म्हणजे नेचरचे मॅनिफेस्टेशन आणि सक्सेस व्हायचा फॉर्म्युला आपण हळूहळू आपण अडॉप्ट करतोय आणि त्याला ट्यून ठेवतो. त्यामुळे आपल्याला काय करणार, मी कधी केलेलं, कधी झालं. काही गोल फास्ट होणार त्यावेळी तू विचार करणार
की अरे फास्ट कसं काय झालं, काहीला डिले होतोय तर विचार करणारा डिले का होत आहे. दोन्ही ह्याच्यातनं त्याची वर्किंग स्टाईल बघतोय आपण, आणि नेचरची वर्किंग स्टाईल जास्तीत जास्त जेवढी समजली तेवढं फास्टर गोष्टी होतात. आता क्वेश्चन काही नो अजून? गोल्स म्हणजे मोठे गोल्सच म्हणतात. नाही नाही, काय नाही, साधं गोल असू शकते. फॉर एक्झाम्पल जसं आता खूप टाइम झाला मला सिग्नेचर चेंज करायची, खूप टाइमच झाला, तर हा गोल असू शकतो का असं मला म्हणायचं. हा, लिही ना. तुला टॉप प्रायोरिटी वाटली, त्यांनी इम्पॅक्ट वाटला तर लिही. टॉप प्रायोरिटी मध्ये असलं तर काही होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल एक साधा आठवडा गेला, तुला फ्रस्ट्रेशन टेन्शन मध्ये गेलाय आणि आजकाल जास्त प्रेशर टेन्शन यायला लागले, तर ह्याला गोल काय असू शकेल? काय रेग्युलरली फेस, हा, आय एम एन्जॉईंग माय एंटायर डे हॅपीली, व्हेरी स्मूथली, विथ हाय प्रोडक्टिव्ह माय टाइम, एंड ऑफ द डे आय एम टू मच हॅपी. म्हणजे जे फेस होते ना, त्याला रिपीट करून केलं रेग्युलरली. काहीतरी समजा एखाद्याला ऍक्सिडेंट होत नाही आहे, पण सारखे काहीतरी अशी सिच्युएशन येते जिथं असं फ्रिक्शन होत आहे, so I attract happy people around me. My travel is always smooth, enjoyable. I am enjoying. Everybody is also enjoying my company. बरेच दिवस ट्रिपला जात नाही आहे, बरेच होते. आय एम एन्जॉईंग फॅमिली वेकेशन्स, है ना. तर एंटायर मी एन्जॉय करतो, 1 डे 2 डे वॉट एव्हर. काही लिहू शकतो आपण जे सध्या फेस होत आहे त्या टॉप प्रायोरिटी मध्ये काही लिहू शकतो. टू बिझनेस गोल्स. बिझनेस गोल्स मध्ये लिहिलं बाबा 100 करोड 200 करोड 500 करोड. तुमच्या तिसऱ्या चौथ्या 5व्या दिवशी वाटेल की अरे हे जे बहुतेक जास्त लिहितोय मी, तुमचं तुम्हाला समजेल की मला काय गोल लिहायला पाहिजे. इमिडिएट नेक्स्ट स्टेप काय आहे ती पाहिजे ना, ती अचीव झाल्यावर पुढे जायला पाहिजे. मग आता एक्झाम्पल, माझा एक्झॉस्ट होतोय पुरा डे, सो यू कॅन से की मी टीम मॅनेजमेंट मध्ये करून माझं व्यवस्थित डे मॅनेज करतोय. लक्षात आलं? एखाद्या गोष्टीत प्रॉफिट होत नाही सारखा सारखा करून, काही ट्रान्झॅक्शन ट्रेड, हे आपण ट्रेड म्हणजे डील करतोय त्याच्यात, तर माय इच अँड एव्हरी डील इज प्रॉफिटेबल. आय अँड माय क्लायंट बोथ आर हॅपी. ह्याच्यात ना सेन्सिबल म्हणजे स्वार्थ नको आहे, कॉम्बाईन व्हायला पाहिजे काहीतरी. हे फक्त मलाच फायदा व्हायला पाहिजे असं नाही. इंटेन्सिटी प्युरिटी, कारण तुम्ही लिहिला की ओनली आय एम गेटिंग प्रॉफिटेबल, तुम्ही 4थ्या 5व्या दिवशीपासून लिहू नाही शकणार. तेव्हा याच्यात काहीतरी गडबड व्हायला. मग लिहितानाच आपण व्यवस्थित लिहिलं की दुसऱ्याचाही फायदा होतोय, माझाही होतोय. अजून एक्झाम्पल पाहिजे. समजा जाता आता कुत्री मागे लागतात, फार साधं टाइमपास व्हायला काम आहे. हा, की माय ट्रॅव्हल इज व्हेरी स्मूथ, मला कशाची कोणाची भीती वाटत नाही. आय लव्ह एव्हरीवन, एव्हरीवन लव्हज मी. आय लव्ह ॲनिमल्स, ॲनिमल्स लव्हज मी. हो की नाही? ते कुत्रं जाताना सुद्धा मग बघणार नाही, आणि हे तुमच्या हातात आहे, है ना. अजून काय झालं? क्लॅरिटी, भरपूर एक्झाम्पल सांगितले, अजून सांगू? येस, लिहायचं. डेट वगैरे काढून स्क्रीनशॉट टाकू नका, कारण स्क्रीनशॉट तुमचे पर्सनल गोल असणार आहेत. आणि तुम्ही मलाच लिहा की असं असं लिहिला आज एक्सरसाइज, ही गोलची कंप्लीट झाली म्हणून. 1 मंथ यू ह्यानी चेंज लाईफ होणार आहे. लिहिलेलं मला पाठवलं तर ते पर्सनल आहे ना. हा, पाठवलं तर हरकत नाही, मी प्रोबॅबली सेंटेन्स चेक करून सांगेन की बाबा हे लिहायचं नाही लिहायचं असं म्हणून. बट मोस्टली तुम्ही स्वतःच लिहा. दुसरी गोष्ट, फ्युचरिस्टिक लिहायचं नाही आहे, प्रेझेंट मधलं लिहायचं. म्हणजे माझं वेट एवढं आहे असं लिहायचं. आय विल बी गेनिंग ऑर लुझिंग वेट असं नाही लिहायचं. SMART जे सांगितलं होतं ना ते लिहायचं. स्पेसिफिक पाहिजे, मेजरेबल पाहिजे, अचिव्हेबल पाहिजे, टाइम बॉन्ड पाहिजे. टाइम बॉन्डचं स्लाइटली उशिरा केलं तरी ठीक आहे, पण सुरुवातीला टाइम बॉन्ड टाकू नका, कारण जे त्यावेळी अचीव्ह नाही झालं, कारण सुरुवातीला घालताना तुम्ही टाइम बॉन्ड घालाल आणि खूप हार्ड टार्गेट घ्याल, आणि ते अचीव्ह झालं नाही तर नेक्स्ट टाइम गोल लिहिताना तुम्हाला वाटेल काय उपयोग नाही लिहायचा. डोंट डू दॅट. छोटे छोटे एक्सरसाइजनी छोटे छोटे कंप्लीट करून बघा. म्हणजे जाताना समजा तुम्हाला वाटते की दररोज माझा फॅन राहतोय, हे गोल असू शकेल त्यावेळेचा. आय एम सो अवेअर, आय एम क्लोजिंग एव्हरीथिंग अँड गोइंग
विदाउट एनी मिसिंग एनिथिंग. मग तुम्हाला नेक्स्ट डे आल्यावर तुम्हाला ते फिलिंग जे आहे ना ते तो गोल असू शकतो, ते तुम्ही म्हणलं तसं झालं की बाहेर टाकायचं. परमनंट गोल मध्ये लिहा, मी लिहायला कधी चालू केला, कम्प्लीट कधी झाला, आणि ऍज अ होल तुमचा अनुभव. हे काय होईल, तुमचा स्वतःचा डेटाबेस बनेल. याने काय उपयोग होईल माहिती आहे का, तुम्ही सिस्टम अंडरस्टँड करताय. माझ्या डोक्यात कसं येतं, मी म्हणतो कसं, नेचर कसं देतं, कधी कम्प्लीट होतं, कुठले गोल डिले होतात, कुठले गोल फास्ट होतात, कुठले होत नाहीत, का होत नाहीत, याचे अंडरस्टँड झाल्यानंतर तुमच्याकडे कंट्रोल आला ना. त्याच्यात मी पुढे कुठेतरी लिहिले, व्हिज्युअलायझेशन व्हॉट यू वॉन्ट टू अचीव एनिथिंग. ओके, त्या दुसऱ्या ह्याच्यात लिहिलंय मी, ऑब्जेक्टिव्ह मध्ये. आपले जे ह्याचे आहेत ना, तुम्हाला काय हवं ते मिळायची सिस्टम. एक्सेल. त्याच्यात आपण बरेचसे काय काय टॉपिक कव्हर केले, काय राहिले हे लिहिलेले आहेत. मी 3 महिन्याचं म्हटलं होतं, पण बहुतेक जास्त वेळ लागेल. इफ युअर विश देन वी विल कंटिन्यू फर्दर सेशन्स. 3 महिने पाहिजे तर 3 महिन्यात संपूया, पण मला वाटतं फ्यू फ्यू सेशन्स घेऊ, त्याच्यात तुम्हाला आणखी त्याच्यात रोबस्ट, जे की मी पहिला विचार नव्हते केले, पण आय थॉट की थोडंसं कंटिन्यू करून तो काही गोष्टी ज्या मला सुचल्यात अजून पाहिजे त्या ऍड करू. काय म्हटलं, आठवड्यातनं चॉईस करूया का? काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे काय होईल, मोमेंटम मला वाटतं ना जरा मिस झाल्यासारखं वाटतं. ते पहिला आपण 4-5 दिवस घेतलं ना, ते फार impactful. बरं, मी मागच्या वेळी काही प्रॉब्लेम नाही. 2 आठवड्यात दिवस केलं तर मला वाटते मंगळवार शुक्रवार म्हणजे नो प्रॉब्लेम. किंवा शनिवार पण बघा मला शनिवार. मंगळवार शनिवारी शुक्रवार. इथं ते आपण क्लायंटसाठी सेशन घेतो, ठीक आहे ना. त्यामुळे TWFF म्हणून द वे टू फायनल ते तुम्हाला 2-3 सांगितले नाहीत का, ते मंगळवार आणि शुक्रवार ओके आहे. मॉर्निंगला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ह्याच्या आधी जरी म्हटलं ना, दॅट इज ऑल्सो ओके. तुमचं एनर्जी लेवल कशी आहे ते मी आल्यावर इथं वाढवतो. पण इथं तुम्ही ढकलत ढकलत इथंपर्यंत तुमच्या बॉडीला आणा. इथनं कसं विकल्प. होय, नाही काय प्रॉब्लेम नाही. हा, ह्याच्यात आपण नो प्रॉब्लेम, आपण एंड ऑफ द हरकत नाही. चालेल चालेल, काय प्रॉब्लेम नाही. 2 दिवस आपण सेट करूया लगेच. नाही काय हरकत नाही, काय प्रॉब्लेम नाही. हा, हे बघा, पॉवर ऑफ सबकॉन्शियस, व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनिंग, माइंड प्रोग्रामिंग हे घेतोय. अजून त्याच्यावर डीप बघणार आहे. हाऊ टू अचीव व्हॉट यू वॉन्ट जे आहे ना, ते मी आता सांगतो. हा, ते क्विक क्विक रिलॅक्सेशन टेक्निक, मेडिटेशन, ओपन क्लोज आहे, वॉकिंग माझं राहिले, मी सांगणार आहे तुम्हाला. डीप थिंकिंगचा जो सेशन आहे तो आज होणार आहे. हे चेंज युअर डिझाईन युअर लाईफ नॉर्मल टू दिस, हे आता आपण चाललंय. ऍक्टिव्हिटीचे आपण 2 घेतले. बूस्ट युअर बिझनेस युजिंग वेब टूल्स घेतलेला आहे. अबंडन्सचा राहिलेला आहे. एक्सेल राहिलेला आहे. हा, थिअरी ऑफ चॅनल, एन्व्हायरमेंट, 4 क्वाड्रंट अनालिसिस, बिझनेस मॅनेजमेंट युजिंग PMP मेथडॉलॉजी हे राहिलेलं आहे. हा. टेक्नॉलॉजीमध्ये बिहेव्हिअरल फंक्शन, विंडोजचं ऑपरेटिंग सिस्टम रिलेटेड जे आहे ना ते तुम्हाला सांगितलं, आणि 2 सेशन ईमेल आणि त्याचं राहिले. तुम्हाला जे आता गार्बेज ईमेल्स येतात ना, ऑटो कसे जातात, फिल्टर्स फॉरवर्डिंग वगैरे, त्याच्यातले रिलेटेड. हाऊ टू अर्न, हाऊ टू रिमेंबर, सॉरी, हाऊ टू लर्न अँड रिमेंबर ह्या रिलेटेड तू बोललेलास बघ, ते म्हणजे मेमरी इम्प्रुव्हमेंटसाठी तो एक पार्ट मी राहिलेला आहे. कारण ह्याच्यात मला गॅप मिळाला आज, तर मी आज कव्हर करतो. त्याच्यात फोल्डर स्ट्रक्चर आणि 15 सेकंदात आपण कुठे ऍक्सेस करू शकतो ते सिस्टम आपण बघितली. त्यामुळे ड्राईव्ह, शेड्युलिंग, गुगल कीप, अशा गोष्टी आपण बघितल्या. आता हे व्हॉट यू वॉन्ट हे जे दिसतंय की नाही, हे वाटतंय खूप काहीतरी इमॅजिनरी, हवेत बोलतं, असं कसं काय शक्य आहे. बट 2 गोष्टी आहेत. ते इमॅजिनेशनचं एक सांगितलं पार्ट, सॉरी ह्याचा फोटो काढणार आहेस का. हा, हा एक झाला पार्ट, आणि मी पुढचा सांगितला ना,
हे तर ह्याने 10, 15, 20 सगळे गोल लिहू शकतो. माझे गोल्स मी स्वतःचे दाखवले होते. किती होते लक्षात आहे का काउंट? 70 दाखवलं ते 70, 70. मी ते पीपीटीत दाखवलं ना, मोजत आलं काय 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 आणि त्याच्यात सेंटेन्स पण दाखवले मी कुठली. आता मी पर्सनलाइज माझे क्वेश्चन असल्यामुळे मी फास्ट फक्त आयडिया यासाठी केलं. कारण तुम्ही स्वतःचे डिझाईन कराल ना तर त्याला ब्रह्मास्त्र सारखं पॉवर येते. हा वर लिहिलं ना. हा मला सुचत गेलं, मी लिहित गेलो. मला वाटलं अजून सापडलं. तर काही कोर्समध्ये मला सापडलं, मग ते मी चिपकवलं. अरे हा हे फ्रेम सेंटेन्स आहे, मला हेच म्हणायचंय. समजलं ना? काही बुक वाचताना आपल्याला काही फ्रेम्ड सेंटेन्स कळेल. जसं आता मला एक फ्रेम सेंटेन्स सापडलं नाही, माझ्याकडनं तयार झालं ते कुठलं, पर्पज ऑफ बिझनेस शुड बी सेवा आणि बिझनेस शुड बी प्रॉफिटेबल ऑब्जेक्टिव्ह. हे फ्रेम सेंटेन्स मिळालं ना मला. सॉरी, फ्रेम सेंटेन्स तयार झालं माझ्याकडनं. पण मुझे जो आता है, मुझे जो भाता है वो करने लगोगे तो पैसा इतना आता है संभाला नहीं जाता है. हे सेंटेन्स मला फ्रेम्ड सापडलं. त्या 2 कॉम्बिनेशन मध्ये मी केलं ते तयार. लक्षात आलं? पुढे जाऊया का? आता ही एक्सरसाइज तुम्ही डेली करा. लाईफ चेंजिंग आहे लिटरली. आणि पोस्ट 1 मंथ जबरदस्त फरक पडतो. ह्याचं का करायचं आहे माहिती आहे का? याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय नेचरच्या लॉ नुसार. आता मला एक, मी हे बंद करतो आता, है ना. 97% लोकांना ते 95% लोकांना त्यांना काय पाहिजे आयुष्यात माहितीच नाही आहे. दुसऱ्याचे गोल डिसाईड करतात मोर दॅन 95% लोक. त्यांच्या गावात ती गाडी आली की तीच गाडी आपल्याकडे पाहिजे. आपली कॅपॅसिटी प्रोबॅबली जास्त घ्यायची होती किंवा कमी घ्यायची होती. बोथ साइडेड आपण अंडरपेड और ओव्हरपेड झालो. तसं अंडर युटिलाइज्ड आणि ओव्हर युटिलाइज झालो. दोन्ही चुकीचं आहे की नाही. मला काय पाहिजे ते यायला पाहिजे की नाही. आणि आपल्याकडे चुकीचं नाही आहे, आपल्याकडे कमी नाही आहे, नेचरकडे कमी नाही आहे, आपल्याकडे भरपूर यायला बसलंय. आपणच म्हणतोय, आपण डिसाईड करत नाही ना पाहिजे काय. आणि हे मेजर प्रॉब्लेम आहे मॅक्सिमम लोकांचा. म्हणून ही एक्सरसाइज टाकली. कारण मी 2005 पासून ही एक्सरसाइज करतो. कारण 2, 3, 4, 5 हे मला अंडरस्टँड करायला लागलं नेचरचे लॉज. आणि मला अशा एक्सरसाइज सापडल्या. त्याच्यानंतर मी बरेचसे बुक्स, गोल्स वगैरे वाचले. सॉरी, बुक्स आणि बरेचसे ट्रेनिंग केले. टीजीएफचे, नॉन टीजीएफचे, बाहेरचे सगळे. त्याच्यातनं मी तुम्हाला हे कोर्स सांगतोय. हे जे कव्हर होत नाही बघा, हाऊ टू सेल, हाऊ टू क्लोज सगळेजण शिकवतात. त्याच्यात माझे काही कंट्रीब्युशन नाही आहे. समजलं? त्याच्यातले खूप मोठे मोठे ट्रेनर आहेत आणि काय काय सेल्स टेक्निक, क्लोजिंग टेक्निक सगळं सांगतील. रिअल इस्टेटच्या रिलेटेड डील सांगतील. कम्युनिकेशन मॅनेजमेंट अति ओव्हर कंटेंट झालेलं आहे. युट्यूबला कधी करा, लिस्ट येईल तुमची. हाऊ टू कम्युनिकेट, हाऊ टू सेल, बिझनेस कसं करायचा, टेम्पलेट कसं करायचं, अकाउंटिंग वगैरे, सीआय आपण कशाला करायचं ते. बरं, एवढं सगळं करून हाऊ टू ग्रो बिझनेस एक्स टाइम, हे सगळं सेल्स पॉईंट ऑफ व्ह्यू, सिस्टम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळं सांगतात तुम्ही. यू डू. मेन प्रॉब्लेम कुठं आहे? ओनली 5 to 10% पीपल एबल टू अचीव जे जो ट्रेनर म्हणतो. आणि ट्रेनरला स्वतः चार्ज झालेला असतो, कारण त्यांनी त्या पाथमध्ये जिंकलेला असतो. नेक्स्ट नॉट नेसेसरी प्रत्येक जण त्या वेने जाईल आणि जिंकेल की नाही. कारण एव्हरीबडी इज युनिक इन दिस वर्ल्ड आणि प्रत्येकाचा विन व्हायची पॉसिबिलिटी आहे. पण पाथ वेगळा आहे. पण तो पोचायचा इथंच त्याला. त्यामुळे हा पाथ वेगळा तुमचा कोण सांगणार आहे? मी किती जरी चार्ज करून पाठवला आणि मी म्हटलं माझा जसा बिझनेस आहे, मी सगळं सांगितलं क्लायंटला, काय बोलतो. मी 12 लोकांच्यावर हा प्रयोग केलेला आहे ऑलरेडी. प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये जाऊन असं बोला. ते त्यांना माझ्याशिवाय कोणाला जमलं नाही. शेवटी म्हणले, नाही तुम्ही ते इन्फोसिस मधून आला ना, तुम्ही टेक्निकल पर्सन आहे ना, तुमच्या एवढं आम्हाला जमत नाही. याचा अर्थ काय? दुसरा जो सक्सेसफुल होतो, एक्झाम्पल शिवाजी महाराज, आपल्याला शिवाजी महाराज बनता येत नाही कारण त्यांचे सर्कमस्टन्सेस तसे होते. असं करतो आपण आणि आपल्याला ते मॅच होणार नाही. त्यांना जिजाऊ होते, आपल्या जिजाऊ होते. त्यांना शहाजी राजे होते, आपल्याला शहाजी नाही. त्यावेळेचं असं होतं, त्यावेळी आपले नाही. त्यांना तसे शिलागिरी मिळाले, आपल्याकडं एक येणं झालंय, कोण 10-12 होय की नाही. त्यांच्यावर फॉलो करणारे लोक होतं, आपल्याला कोण विचारत. अशा बऱ्याचशा गोष्टी डोक्यात येतात. त्यांना टीम मिळाली, आपल्याला नाही मिळाली. सो व्हॉट आय कॅनॉट डू, हे 90% माइंड तुम्हाला सांगत राहणार. 90%. काय नाही करायचं सगळ्यांना माहिती, काय करायचं ते कोणाला. आणि मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलं, दिस प्रोग्राम कंटेन्स डिवायडेड इनटू मेनी थिंग्स बेस्ड ऑन नेचर्स लॉ. त्याचा बेस काय आहे की बाबा, ही
अर्ध्या लिटरची बाटली, आता मागच्या वेळी 1 लिटरच्या बाटलीचं एक्झाम्पल सांगितलं होतं. तर बाटल्या भरून आणल्यात भरपूर. तर ही जी बाटली ह्याच्यात अर्धा लिटर मावणार आहे हो. 1 लिटर वाल्याला 1 लिटर माहिती. सो मला ही बाटली सोडावी लागेल आणि 5 लिटरचं घ्यायला लागेल. सो आय नीड टू इन्क्रीज माय ॲबिलिटी, इलिजिबिलिटी, स्किल्स. ते न वापरण्याकडे फक्त मी एक्सटर्नल गोष्टीकडे कॉपी करायला गेलो तर ते फक्त ट्रेनरवाले कधी आम्हाला काय केलं नाही. येस, हे आहे ना, ह्याच्यात आहे सगळं. हाऊ यू हँडल द सिच्युएशन. आपल्यालाच कधी कधी माहिती नसतं की काय नाही करायचं एकदम क्लिअर असतं किंवा काय. आणि बरेच लोक म्हणतो त्यांचं पण क्लिअर असतं, पण काय करायचं हे नाही. बरोबर. काय नाही म्हणजे जॉब असेल किंवा काय, हा जॉब आपण नाही करणार, हे विजन क्लिअर आहे. हा, पण काय करायचं माहित नाही, कसं करायचं माहित नाही, त्याच्यासाठी मी काय करू माहित मला नाही. काय इंटरेस्ट आहे आणि काय करू. आणि सक्सेसचा फॉर्म्युला मी काय म्हणतो, इफ यू आर इलिजिबल फॉर समथिंग, देन नेचर विल गिव्ह यू, नेचर शुड गिव्ह यू. तुमच्याकडं म्हणजे कोणाकडे पण एक्स अमाऊंट कॉर्पस नाही आहे. ह्याचं कारण कोण आहे? नेचर नाही, आपण आहे. मी त्या इलिजिबल आहे का त्या हँडल करायला? मी काहीतरी वाटून टाकणार का, कोणाला देणार का? म्हणजे मला ते आलं तर काय करायचं माहित नसेल तर ते देऊन कसं करणार? एखाद्याला भिकाऱ्याला तेवढीच भीक येते जेवढी त्याची कपॅसिटी आहे. त्याला 1 लाख 2 लाख आलं तर तो घाबरले, अरे ठेवू कुठं, आत्ताच मला झोपडीत मी कसं झोपते, लॉक नाही काय नाही. त्याला घाम फुटेल, त्याला बीपी शुगर होईल चालू आहे. तर 1 करोड आलं तर तो घेणारच नाही, बाबा मला असलं काय नको म्हणून, मला चाललंय व्यवस्थित चाललं, मला 100 200 500 1000च्या वर काय नकोच. त्याला तर जड होते त्याला त्याच्या वरची. आणि 1000 इज ओके, त्याला 1000 मध्ये कम्फर्टेबल तो जगतोय. संपले की दुसरे 1000 येतात, माहिती आहे त्याला. त्याला काही झंझटच नको आहे ते बाकी, होय की नाही. तर जी कपॅबिलिटी असेल ना ते जमतं. मग ही कपॅबिलिटी इन्क्रीज कसं करायचं, हा एंटायर प्रोग्राम, तुम्ही टॉपिक्स मी दाखवले बघा. आता एंटायर प्रोग्राम फक्त त्या रिलेटेड आहे, इन्क्रीजिंग कपॅबिलिटी. कपॅबिलिटी वाढल्यावर येणारच, येतच. मग आपली कपॅसिटी, कारण नेचरकडे ना, एक पाऊस पडतोय बघा कालपासून, होय की नाही, तेवढ्यात बाबा आपलं 100 लिटर 1000 लिटर एक सगळं 1000 लिटर सगळं भरलं असतं ना खड्डा आपला. आपण खड्डा पाडला का? खड्डाच पाडला नाही, मग नदीला होऊन चाललंय ना. तसं नेचर सगळीकडे टाकायला लागलंय. कोणाकडे येते, जी जमीन आपल्याकडे आहे ते इन्व्हायरमेंट म्हणून आहे ना, इन्व्हायरमेंट अँड चॅनल, त्यात आपण शिकणार आहे आपल्यात इन्व्हायरमेंट कसं करेक्ट करायचं. फक्त इन्व्हायरमेंटचा खेळ आहे, बाकी सगळं येणार. मला सांगा, तुमच्याकडे भरपूर बी आहे, तर तुम्ही एक चांगले शेतकरी आहात किंवा तुम्हाला त्यातलं नॉलेज आहे नर्सरीचं किंवा ह्याच्यात. तुम्हाला 4 प्रकारच्या जमिनी दिला. एक बंजर जमीन दिली, त्यात फक्त काटे उगवतात, क्षार पडले, काही उगवत नाही, समजलं. आणि तुम्हाला माहिती आहे याच्यात स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. दुसरं आहे ना, टेबल टॉप दिले, खडकाळ जमीन आहे, तिथे पाणी पोचत नाही. तिसरं आहे ना, एकदम लाल माती आणि कॉम्बिनेशन काळी माती सारखी आहे, चेंबरचं पाणी आहे किंवा नदीचं पाणी आहे, आणि तुम्हाला लिमिटेड अनलिमिटेड सोर्स आहे, हो की नाही. आणि एक ना, सगळं दिसते पण पाणी नाही आहे त्याच्यात. आता डेफिनेटली तुमचा हा ऑप्शन वापरणार ना, तिथं सगळं आहे ते. म्हणजे तुम्ही काय बघणार आहे, उपजाऊ जमीन बघणार आहे सीड टाकताना. आता आपल्यासारखा सामान्य माणूस असं बघतो, देव काय बघणार, नेचर काय बघणार. मी ह्याला देणार आहे बिकॉज यू आर अ नेचर्स रिसोर्स. इफ यू आर नॉन प्रोडक्टिव्ह, वेस्ट जाणार ना. त्यामुळे सायंटिस्टकडे आणि ह्यांच्याकडेच कसं काय रिसर्च लागतात. एक इलिजिबल ठेवलं त्यांना, माहिती आहे ह्याच्यात फिजिक्स आणि हे ते सगळं माहिती असल्यामुळं त्यांची कपॅसिटी बनली. एखाद्याला विमान तयार करायचं जर नुसतीच इच्छा आहे, पण त्याला एरोनॉटिक्स हवेचं वगैरे ते माहित नाही, आणि त्याच्यासाठी तो करायला रेडी नाही आहे, फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स माहित नाही, वाचणार नाही म्हणतोय, तर तो कसा काय विमान करू शकणार. फक्त त्याला इच्छा होईल तयार. बरं, इच्छेचा प्रचंड उपयोग आहे, कारण ह्याला इच्छा झाली ना, ही रिक्वायरमेंट तयार होते, तो तयार करणार आहे ना, त्याला स्ट्रॉंग थॉट येतो, अरे मला काहीतरी तयार करायला पाहिजे. सो दिस विल बिकम अ लीडर, दिस पीपल विल बिकम अ फॉलोअर. हा तयार करतो, हे ट्रॅव्हल करतात त्यात. हा धंदा करतो, हे पैसे देतात त्याला. विमान बनवणार ते कंपन्या बनवतात ना, आपण त्यांचे क्लायंट्स कस्टमर आहेत की नाही, आपण पैसे देतो जास्त त्यांना. इंटरेस्टिंग. आता क्लोज युअर आईज, रिलॅक्स, शांत, बॉडी रिलॅक्स सोडून द्या.
डोक्यातले विचार सगळे सोडून द्या. एकदम रिलॅक्स श्वास घ्या. शिस्तीत सोडायचा, शिस्तीत घ्यायचा, शिस्तीत सोडायचा. पाहिजे तर 1-2 वेळा मुद्दाम मोठा आणि मोठा सोडून घ्यायचा, सोडा, आणि नंतर नॅचरली जेवढा येतोय तेवढा घ्या. यू आर रिलॅक्स, यू आर बिकमिंग रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. शांत, शांत, शांत. एकदम रिलॅक्स, शांत. प्रत्येक बॉडी पार्टला एकदा चक्कर मारा. कुठे स्ट्रेस असेल, अनकम्फर्टेबल असेल, तिथे त्याला निवांत रिलॅक्स करा. पोझिशन व्यवस्थित नॅचरल नसेल तर त्याला व्यवस्थित नॅचरल पोझिशन करा. नेचरच्या एकदम दुरून दुरून गॉड पार्टिकल पासून एक फोकस्ड लाईट येतोय. डिवाइन लाईट, प्रेम, आनंदने भरलेला, हॅपीनेसने भरलेला, सगळ्या अचिव्हमेंट्सने भरलेला, आणि तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत कव्हर होतोय. यू आर टू इन ट्यून्ड विथ नेचर. नेचरच्या प्लॅनशी आपण ट्यून्ड होतोय. जे हवंय ते नेचरला माहिती आहे. नेचरला काय हवंय ते मला जास्तीत जास्त समजतंय. आय एम ट्यून, आय एम फॉलोइंग डिवाइन प्लॅन, नेचर्स प्लॅन. सो इट्स स्पीडेड अप नाव. My life is smooth, happy, easy. I am a smart worker. तुमच्या डोळ्याच्या पुढे एक इमॅजिनरी होम इमॅजिन करा. तो गॉडचा होम आहे. त्याच्यात सगळं भस्म होतं. वाईट गोष्टी भस्म होतात, चांगल्या गोष्टी राहतात. डोक्यापासून पायापासून सगळी काही चिंता, भीती, ग्रीड, लालच, फसवायची भावना, असं काय असलं तर सगळं ते काढून त्याच्यात समर्पित करतोय. स्वाहा. इमॅजिनरी दोन्ही हाताने मनातल्या मनात आपण स्वाहा करतोय असं इमॅजिन करा. आपल्या डोक्यातले प्रेशर स्वाहा. काय चिंता आजची, फ्युचरची, स्वाहा. माझं कसं होणार, फ्युचरमध्ये कसं होणार, स्वाहा. स्वाहा केलं की आपण सगळं काळं काळं ज्या गोष्टी आहेत त्या होमामध्ये अर्पण करतो. त्या जळून भस्म होतात. खूप पॉवरफुल आणि स्ट्रॉंग होम आहे. नेचरने दिलेला, सगळ्यांची ताकद असलेला. सगळ्या गोष्टी भस्म करायची त्याच्यात ताकद आहे, ज्या निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह गोष्टी भस्म होत नाहीत. पॉझिटिव्ह गोष्टी चुकून अर्पण केल्या तर त्या शार्प होऊन, त्याला धार येऊन, चकाकी होऊन त्या परत पाठवल्या जातात. तुम्ही शुद्ध शुद्ध होताय. अशुद्ध गोष्टी सगळ्या होमामध्ये चालल्या. पैशाची कमी होमामध्ये अर्पण करून टाकली. त्याची चिंता अर्पण काढून टाकली. काही गोष्टी होत नाहीत, अडकलेल्या आहेत. ती भावना घेतली आपण, ती अर्पण करून टाकली, जळून गेली.
ज्यांना ज्यांना थँक्यू म्हणावं वाटतं, ते व्हायब्रेशन ज्यांनी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्या, तुमचे गुरु, तुमचे देव, ज्यांच्यामुळे चाललंय, आई वडील, सगळ्यांना, टीचर्स असतील कोणी, फॅमिली, सगळ्यांना धन्यवाद. तुमच्या बॉडीला धन्यवाद देऊन स्लोली स्लोली ओपन युअर आईज. रिलॅक्स, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा शिस्तीत शिस्तीत ओपन करा. वेलकम बॅक. At the count of 3, just open your eyes. Close, open, relax. Welcome. So today's topic is deep thinking. डीप थिंकिंग किती लोक करत असतील? एखाद्या टॉपिकवर विचार करायला लावला, व्हेरी लेस. निगेटिव्ह डीप थिंकिंग खूप करतात. निगेटिव्ह म्हणजे असं वाहत जाणारे जे आहे ना, हे टॉपिक सोडून वाहत जाणार, हे मॅक्सिमम करतात. आणि व्हेरी लेस पीपल कुड एबल टू थिंक इन वन टॉपिक डीपली. आणि जे डीपली आपण ज्याला पाहिजे तेव्हा करू शकतो ना, ते सक्सेस जास्तीत जास्त जवळ येतं. कारण ॲबिलिटी आहे ना आपल्याला त्याच्यात डीप जाऊन काम करायची. जेवढं जास्तीत जास्त डीप थिंक करणार, तेवढी आपली सिस्टम रिफाईन होणार आणि तेवढ्या आपल्याला चुका कमी होतात, दुसऱ्यावर इम्प्रेशन बेस्ट पडतं. व्हॉट यू आर डिलिव्हरिंग, वी आर डिलिव्हरिंग एक्सपिरियन्स, वी आर नॉट डिलिव्हरिंग एनिथिंग. आपण दुसऱ्याला फक्त अनुभव देतो. तो अनुभव चांगला असला की तो पुढच्या वेळी परत येतो. पर्सन अनुभव त्याचा चांगला नाही आला तर तो परत येत नाही आपल्याकडे, किंवा त्याला दुसऱ्याकडे पाठवत नाही. सो एंटायर सर्व्हिस इज क्रिएटिंग एक्सपिरियन्स. अनुभव द्या, अनुभव घ्या. है ना? सो रिच माइंडसेट अँड नॉन रिच. पुअर नाही म्हणणार, कारण पुअरला डेफिनेशन नाही आहे काही, है ना? सो नॉन रिच म्हणतो. दोनच कॅटेगरी आपल्याला ठरवायला पाहिजे. सो हाऊ टू शिफ्ट बिटवीन दिस नॉन रिच और शॉर्ट टर्म माइंडसेट टू लॉंग टर्म माइंडसेट, ह्याच्यासाठी आज एंटायर डेची एक्सरसाइज आपण आहे करणार. ओके. जाऊया पुढे. ability to sit down and think on one topic for so long. एक टॉपिक घेतला, ही खूप मोठी कॅपॅबिलिटी आहे आणि त्यांनी खूप मोठे क्रिएशन्स होतात. आपण काय करायचंय पुढे? आता तुम्ही सगळं साईडला ठेवून द्या आणि मी तुम्हाला अलार्म लावतो फॉर 1 मिनिट किंवा 2 मिनिट्स लावतो मी. बघा, 2 आहेत. मी असे हे दाखवू तुम्हाला आणि ह्याच्यावर थिंक करायला हवं की आपण पेना देऊया? पेन आणा माझ्या ड्रॉवर मधल्या, त्या 4-5 आहेत बघा, है ना? 4, 5, 6, 6 आणा, 6. त्याच्यात काय करणार आपण? हा, तो तुम्हाला सांगतो गंमत. कारण डीप थिंकिंग करा असं म्हणून उपयोग नाही ना. तुम्हाला त्याच्यात ते घेऊन जातो आणि तुम्हाला करायला लावतो आणि तो डिफरन्स बघूया. प्री पोस्ट आणलं का? हा, द्या. थँक्यू.
राहू दे इथंच पाहिजे तर या क्विकली. काय करायचंय, मी तुम्हाला असं मार्कर सारखं देणार होतो. मार्कर सगळे तेवढे अवेलेबल नाही आहेत. हा, ते पेन अवेलेबल आहेत. सो ह्याच्यात काय करायचंय, मी तुम्हाला टायमर लावेल. 1 2 3 म्हटल्यानंतर ना तुम्हाला ह्याच्यातलं पूर्ण डिटेल बघायचे काय काय आहे त्याच्यात. समजलं? विदिन 2 मिनिट्स. आणि ते नोट डाऊन करायचे. तुम्हाला लिहायला वेळ नाही आहे ना, त्यामुळे पटकन हे करायचं. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. जास्तीत जास्त पॉईंट कोण काढतो बघूया. 1 2 3 स्टार्ट. 2 मिनिट्स टाइम. फोर सेकंड्स. डन. तर त्याच्यात क्वेश्चन आहे की तुम्हाला ह्याच्यात काय काय गोष्टी लक्षात आल्या. कोणी पहिलं सांगणार, दुसरं सांगणार, कोण सांगणार पहिले? हा प्लीज. एक रायटिंग पेन आहे, वेल डिझाईन केलेला आहे. दुसऱ्याच्यात कलर कॉम्बिनेशन दोन वरून दिसताना दोन केलेत, पण इतके छान केलेत की वरचा, मधला आणि खालचा असा गोल्डन ठेवलाय आणि मध्ये डार्क दिलाय. तिसरी गोष्ट अशी आहे की याच्यावरती तुम्ही तुमचं पर्सनल किंवा काही मार्केटिंग करू शकता. ब्लॅक असा ठेवलाय की ज्याच्यातून तुम्ही त्याच्यावरती व्हाईट किंवा गोल्डन किंवा येलो लिहू शकता, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल. युनिक मला चांगलं असं वाटलं की ज्या वेळेला खोलला जातो त्यावेळी तो बरोबर असा निघतो आणि आपल्याला वाटतं की याची रिफिल चेंज करता येत नाही. तुम्ही जर थोडं डोकं लावलं तर बरोबर यातली रिफिल पण बाहेर निघते. एक फार चांगली गोष्ट आहे. नंतर याच्यामध्ये आपण काय होतं की एवढं चांगलं आपल्याला फेकून द्यायला आवडणार नाही. यू कॅन फील दिस रिफिल. याच्यामध्ये एवढी चांगली टेक्नॉलॉजी केली की रिफिल परत जर कुठं झाली तर याच्यामध्ये आणि एक आत व्हाईट कलरचं सॉकेट काय म्हणू आपण गॅस्केट सारखं बसवलेलं आहे. त्याच्यामुळे कुठे काही गरम वगैरे झालं पेन तर ते रिफिल गरम नाही होणार, कारण मी त्याला प्रोटेक्ट करेल. त्याच्यावरचं कव्हर पण जे असं मी बऱ्याच पेन्सला बघितलं की आपण बसवताना ना ते असं जास्त ताणावं लागतं, पण इतकं स्मूथ बनवलंय ना की लहान मुलं पण याला हे करू. तिसरं नंतर काय आहे चेंज केलं आणि बऱ्याच वेळा इथे खालून निघत असतं धरल्यामुळे लूज आहे, त्यांनी इथे जे निघणारच नाही असं बनवलं, त्याच्यामुळे युनिक युएसपी झाली. हे चांगल्या क्वालिटीचं आहे त्यामुळे त्यांचा सेल होईल. बसवताना पण याने असं केलेलं आहे की आपल्याला वाटतंय युनिक काय केलं, असं फिरवायचं ना असंच बंद करायचं आणि ओपन करताना पण परत उलट फिरवलं की बरोबर जास्त त्याला डोकं लावायची काही गरज. त्याच्यामध्ये आज जे मेटल वापरलेलं आहे इतक्या चांगल्या क्वालिटीचं की किती फिरवलं तरी निघत नाही. म्हणजे तुम्हाला जी गोष्ट काढायची तेवढीच निघते आणि इट्स व्हेरी हँडल टू यूज आणि मला वाटतं इट्स व्हॅल्यू फॉर मनी. बेस्ट. 11 गोष्टी तुम्ही आयडेंटिफाय केल्या. अजून कोण? किती झाल्या? बिलो 10, अबाउट 10, 15,
अबाव 15? नाही, 10च्या अबाव झाले, 15च्या वर कोणी आहे? 10च्या वर तू एक केलं म्हणलास ना, काय सांग? त्याच्यामध्ये 3 कलर्स आहेत, ब्लॅक कलरचा हम्म, हम्म, आणि सिल्वर आहे. बघून सांगितलं चालेल, काही इश्यू नाही. हा. 3 पेनला डिझाईन करण्यासाठी त्यांनी 3 ठिकाणी लोगो दिलेले आहेत. हम्म, खाली, हम्म, वर हम्म, आणि सेंटरमध्ये. हम्म, हम्म, तिथं ब्रँडिंग पण होते. हम्म, नंतर पेनच्या आतमध्ये जर बघायला गेलं हम्म, तर स्प्रिंग आणि हे जे आहे हम्म, लेवल आहे, हम्म, त्यामुळे आपण नेहमी याचा use करतो. हम्म, त्यानंतर ब्लू कलर मध्ये पेन आहे, हम्म, बॉल पेन आहे. हम्म, मोस्टली हा लॉंग साठी जास्त हम्म, हम्म. बेस्ट. 5-6 आहेत, पण बहुतेक तो अजून विचार केला असेल, आता सांगता येत नाही तुम्हाला. ह्या गोष्टी बर. या हम्म. पेनचा कलर कंपनीचा आहे, हम्म, मध्ये लोगो त्यांनी दिला हम्म. डिझाईनचा. त्यानंतर त्यांनी 2 म्हणजे घोड्यावरचा माणूस हम्म. दाखवलेला आहे, हम्म. सुपर जेल पेन आहे. आणि हा हम्म. पेन खालून हे फिरवलं ना, हम्म, त्याचं वरती खाली हम्म, 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 हम्म. हे मेकॅनिझम. मेकॅनिझम हम्म. आहे. स्मूथ पेन आहे. त्यांनी हे Barcode. बारकोड बी दिलेले, हम्म. ते नंबर बी दिलेले, हम्म. बीओ लिहिलेले आहे. हम्म. बेस्ट. 10 गोष्टी 10 सापडल्या आणि अजून पुढे असतील मे बी थोड्या. हा, बेस्ट, छान. आता आपण काय करायचं? अगेन क्लोज युअर आईज. प्रत्येकाने काउंट लिहिलं आपल्याला किती सापडलं जेवढा आहे ना. थोडं टाइमच्या ह्याच्यामुळं आता तुम्हाला खरं ओव्हरऑल लक्षात आलं काय ते, हो की नाही? आता पुन्हा लिहायला सांगितलं ना, प्रोबॅबली तुम्ही आणखी जास्त लिहाल बरं का, कारण तुम्हाला आता एक कळलं. हा, म्हणजे सुरुवातीला प्रोबॅबली खोलायला पाहिजे की नाही पाहिजे हेजिटेशन असणार. तुम्ही बिंदास खोलून बिलून बघितलं काय, बघायचं ना डिटेलमध्ये, आतलं कसं कळणार? एखाद्याने काय केलं असणार, नको खोलायला, वरचंच बघूया, असं काहीतरी गोष्टी झाल्या असणार है ना. सो क्लोज युअर आईज. एकदम रिलॅक्स, शांत. तुम्ही रिलॅक्स ठिकाणी आहे, निवांत ठिकाणी आहे, तुम्हाला जे काय आवडतं त्या ठिकाणी आहे. नेचरचा असेल किंवा कुठं मंदिरात असेल, तुम्हाला जिथे योग्य वाटतं तिथे तुम्ही आहेत निवांतपणे. You are relaxed completely. तुमची बॉडी ऑब्झर्व करा. बॉडीमध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत? बॉडीमध्ये एक्सटर्नल बॉडी आहे, इंटरनल बॉडी आहे. वरून पासून खालीपर्यंत एक एक ऑब्झर्व करत चला पहिले. आणि तुम्हाला सुचतील तेवढे पार्ट्स फक्त काउंट करा. हा एक पार्ट आहे, काउंट. 2, 3, जस्ट काउंट दोज पार्ट्स. इंटरनल, एक्सटर्नल, वॉट एव्हर, क्विकली काउंट. दहाच्या वर झाले असले तर हात वर करा, खाली करा. डोंट क्लोज आईज. कीप काउंटिंग.
डोळे बंदच ठेवा. स्टॉप द एक्सरसाइज. ज्यांचे 20च्या वर झाले ते हात वर करा, खाली करा. ज्यांचे 15च्या खाली, 15च्या वर आहेत त्यांचे, सॉरी 15च्या खाली आहेत त्यांनी हात वर करा. 10च्या खाली. ओके. फील युअर हेअर्स. डोक्यावरचे केस बघा कसे आहेत, केसांचा शेप कसा आहे, तुमचे कसे फील होतात केस. त्यानंतर भुवई बघा. डोळ्याच्या वरच्या पापण्यांची झापड बघा. पापण्या बघा, पापण्याचे केस. हा डोळ्याचं बुबुळ, व्हाईट कलर. आतल्या साईडने डोळा कसा कनेक्ट झालेला आहे, तो हलवल्यावर आत फील काय होतंय. डोळ्याची खोबणी म्हणजे जिचे डोळे फिक्स केलेत. कान, कानाचा वरचा शेप, कानाची पाळी, कानाचं होल. नाक, एक्सटर्नली नाक कसं दिसतंय, नाकाचे जिथनं श्वास जातो ते कसं आहे. आत नाकामध्ये केस आहेत, श्वास घेतल्यावर ते आत कुठं कनेक्ट होतं. तुमचा चेहरा पूर्ण, गाल, हनुवटी, ओठ, दात. जस्ट चेक करा. मेनी टीथ्स आर देअर. फ्रंटचे दात आहेत, मधल्या सुळे आहेत, दाढा आहेत, छोटे छोटे दात आहेत, जीभ आहे, लाळ आहे, टाळू आहे. पडजीभ जिथे गिळल्यावर घशात जाते ते पडजीभ. तर घशाचे तिथलं होल जिथनं पाणी पिल्यानंतर आत जाते. पूर्ण गळा, एक्सटर्नल गळा, इंटरनल गळ्याची पाईप जिथनं श्वास आत जातोय, जेवण आत जाते. मानेचा मणका जिथं मान होल्ड झाली आहे ती धडाला कनेक्ट झाली, शोल्डरला. दोन्ही खांदे, खांद्याचे मसल्स, हाडं, उभा खांद्याचा जिथं हात कनेक्ट झालेत. खांद्या साईडची बॅक साईड, खांद्या साईडची फ्रंट साईड. तुम्हाला आणखी आणखी डिटेल्स काय दिसतात बघा. मी तुम्हाला हिंट दिली, तसंच पुढे पुढे जावा आणि धड जिथं संपतं, जिथं कंबर चालू होते तिथं आल्यानंतर हात वर करायचा. येस. अजून कुठले तरी पार्ट राहिले असतील. येस. त्याचे डोक्यापासून जे कमरेपर्यंत जे आणखी पार्ट कुठले आठवतात जे मिस झाले, हात खाली करा. ते एकदा चेक करा काय राहिले का. पाठीचा मणका, बॅक साइड वगैरे छोटे छोटे गोष्टी, बोन्स, एल्बोज, फिंगरची पेर, फिंगर्स, मनगट. जस्ट चेक. आपल्या शिरा वगैरे. Slowly open your eyes. आता किती सापडले?
मोर दॅन 5 सगळेजण आहेत. मोर दॅन 10, मोर दॅन 20, मोर दॅन 50. 50. बरं 50च्या खाली कोण आहे? किती सापडले तुला? 15च्या आसपास. तर मी सांगितलेच ते 25-30च्या वर होते, हो की नाही? ते तर पकडायलाच पाहिजे. तर पहिल्या ह्याच्यात आणि ह्याच्यात लक्षात आलं का की आपण मायन्यूट लेवलला गेलो. हा, जस्ट वी स्टार्टेड, एक स्टेप उतरायला चालू केली आपण, हो की नाही? हा महत्वाचा अवयव राहिला. हा मेंदू. हा हा ते आलंच नाही. ते सगळं करतोय. श्वास त्याच्यावर ते सांगतात. मग ती कुठली वेळच्या वेळेला लेफ्ट आहे, राईट ब्रेन आहे. कनेक्टेड ऑफ काय व्हायला? जस्ट सेकंड. तर याच्यात काय नेक्स्ट काय करायचं आहे माहिती आहे का? तुमच्या हातात जे पेन दिले ना, त्याला आता वेगळ्या पद्धतीने थिंक करायचं. काय थिंक करायचं आहे? मी सांगितलं ते नाही करायचं आता वेगळं करायचं आहे. मीन्स वॉट, त्याला टेस्ट केसेस म्हणतात. टेस्ट केसेस म्हणजे हाऊ टू टेस्ट दिस. ते आता टेस्टेड ओके म्हणून तुम्ही क्वालिटी मॅनेजर आहे असं अज्युम करा. तुमच्या शाही शिक्क्याने ते बाहेर जाणार आहे प्रोडक्ट, ब्रँड आहे मोठा तुमचा. सो हाऊ यू विल टेस्ट व्हॉट, तुम्हाला हे बाहेर काढायसाठी काय काय गोष्टी लागतील आणि त्याचा काउंट करायचा आहे. मात्र किती काउंट होईल किंवा तुम्हाला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. मी काउंट करतो नंतर, ठीक आहे? 5 मिनिटाचं 3 मिनिटाचं लावतो आणि लागलं तर मग परत इन्क्रीज करूया. ह्याच्यात आता हे करायचं नाही, आपल्याला विचार करायचा फक्त टेस्टिंगसाठी मला काय काय करावं लागेल. सिनारिओज, टेस्ट केस म्हणजे टेस्ट सिनारिओज, समजलं? मी लिहून बघेन वगैरे. हा, पेनचं टेस्टिंग करून बाहेर पाठवायचं आणि इट्स युअर ब्रँड. तर तुम्ही ह्याच्यात काय काय गोष्टी बघाल जे तुम्हाला वाटतं क्वालिटीने हवंय. हा क्वेश्चन समजलं नाही असं आहे कोणाला? एक्सरसाइज समजलं ना? युअर एक्सरसाइज स्टार्ट्स नाव. 1, 2, 3. हा, लिहू शकता किंवा वर्बलाइज, तुम्हाला आठवत तसं करा.